नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. कल्याणमध्ये आगरवाडी परिसरात महसूल खात्याची अनधिकृत बांधकामावर कारवाई. पुरस्करमध्ये जमिनीवर उभ्या गोडाऊन आणि गाड्यांवर केली कारवाई. 15 ते 20 व्यावसायिक झाले आणि 2 मोठे गोडाऊन जमीनदस्त. कोर्टाच्या निर्णयानंतर महसूल खात्याची धडक कारवाई. सर, काय सांगाल? आज या ठिकाणी एक मोठी कारवाई आपण हाती घेतलेली आहे. नक्की कारवाई कशासाठी आणि कोर्टाने काय आदेश दिले? माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानं जे गुरुचरण जागा आहे त्याच्यावरती जे अनधिकृत बांधकाम अतिक्रमण आहेत तर ते हटवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार सगळे कमर्शियल गाळे आहेत तर हे बाधित होत आहेत. किती दिवसाच्या तुम्ही नोटीस त्याला दिली होती? या अगोदर 15 दिवसाची नोटीस दिली होती. त्याच्या अगोदर वेळोवेळेला मागचे सलग 3 वर्ष नोटीस दिले गेलेले आहेत. सर, आज या ठिकाणी आपल्या ज्या गोडाऊनवर कारवाई करण्यात आलेली आहे, ही कारवाई कशा पद्धतीने आहे? आपल्याला नोटीस दिल्या होत्या का आणि किती नुकसान या ठिकाणी आपलं झालेलं आहे? सर, या ठिकाणी मला कोणती पूर्वकल्पना नव्हती. मी हे गोडाऊन भाड्याने रेंटने घेतलंय. माझ्याकडे ॲग्रीमेंट आहे आणि मला याची कोणती पूर्वकल्पना नसताना आज गोडाऊन तोडायला आले. त्याच्यामुळे माझं नुकसान तर भरपूर होतं आहे. माझा माल पडला आहे. मी आज गव्हर्नमेंटला टॅक्स पे करतो. मी आज लोन घेतले. मी आज झिरोमधनं इथपर्यंत पोचलो आहे ना. आज मी रिक्वेस्ट करतो यांना की मला 2 दिवसाचा टायमिंग द्यावा की मी 2 दिवसात माझे गोडाऊन खाली करून देतो असं. सर, तुम्हाला नोटिसा या पूर्वी दिलेल्या होत्या, मात्र कोणती कारवाई आपण केलेली? सर, त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही. जे मालक असतील त्यांच्याकडे आले असतील, कारण की मी माझं ॲग्रीमेंट त्यांच्याबरोबर आहे, तर त्यांनी मला त्याबद्दल काही पूर्वकल्पना दिलेली नव्हती. सर, आज किती नुकसान हे आपलं झालेलं आहे? कमीत कमी दादा आत्तापर्यंत तरी माझे 4-5 लाखाचं नुकसान तर झालं आहे आणि अजून गोडाऊनमध्ये माल आहे तो काढण्याचं काम चालू आहे. तर मी सरकारला आणि तहसीलदार साहेबांना एकच विनंती करू शकतो की मला 2 दिवसाचा अजून टाईम द्यावा.
आणि त्या टायमात मी त्यांचे गोडाऊन खाली करून त्यांची जागा हे करतो. आणि 2 दिवसात नाही केलं तर ते जी कार्यवाही करतील त्याच्यासाठी मी त्यांचा बांध दिला. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.